विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 2 ऑगस्ट 2025. आज आपण या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जो काय अर्थशास्त्र हा जो विषय आहे त्याचं कोर्सेसची जी लिस्ट आहे सत्र 3 मधील या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कोणकोणते असे विषय आहेत की विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती देणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी ते माहिती घेणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण परीक्षा फॉर्म भराल तेव्हा आपल्याला या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हिथं एस वाय ला बी ला आल्यानंतर तुमचा जो मेजर कोर जो विषय आहे तो इको 201 आहे, तो मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, त्याला 4 थेअरी आहेत. हं? आणि इको 202 हा प्रॅक्टिकल्स आहे, त्याला 2 क्रेडिट आहेत. फिनान्शियल लिटरसी व्होकेशनल स्किल कोर्स जो आहे त्याला 2 थेअरी आहेत, बरोबर आहे ना. आणि त्याला ऑर आहे बेसिक स्टॅटिस्टिक्स, त्याला सुद्धा तो त्या ठिकाणी ऑर आहे, ऑब्लिक आहे. तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी सांगा. इंडियन नॉलेज सिस्टीम आहे, त्यामध्ये इकॉनॉमिक्स ऑफ कौटिल्य याला सुद्धा 2 क्रेडिट आहेत. ठीक आहे ना. त्यानंतर फील्ड प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक सर्वे आहे, त्याला सुद्धा 2 क्रेडिट आहेत. मायनर सब्जेक्ट आहे, आपण हा या ठिकाणी घेतलेला नाही, विद्यार्थ्यांनी ही बाब महत्वाची लक्षात घ्यावी. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह आहे, इंट्रोडक्शन टू स्टॉक मार्केट. ठीक आहे ना. तर हा विषय इकॉनॉमीच्या विद्यार्थ्यांनी घ्यायचा नाही, तो अदर फॅकल्टी म्हणजे कॉमर्स फॅकल्टी असेल, बीसीए फॅकल्टी असेल, या विद्यार्थ्यांनी तो घ्यायचा. आणि कॉमर्स फॅकल्टीचा अदर इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह हा विषय त्या ठिकाणी तिथं आपल्याला घ्यायचा आहे. तर त्याचं बास्केट आहे, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे एकूण किती आहेत, एकूण आपल्याला इकॉनॉमीचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी किती, 12, बरोबर आहे ना. 12 आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, 12 क्रेडिट आपल्याला इकॉनॉमिक्स मधून या ठिकाणी घ्यायचे आहेत. उरलेले उरलेले जे क्रेडिट आहेत ते कुठनं घ्यायचे आहेत, मग तुमचा हिंदी स्पेशल असेल, बरोबर आहे ना, त्यामध्ये इंग्लिश वगैरे असे विषय आहेत त्या ठिकाणी. ते आपण त्या संदर्भात एक फॉर्म तयार केलेला आहे, तो विद्यार्थ्यांच्याकडून भरून घेतलेला जाईल. या ठिकाणी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला या कमला बी याला सांगितलं होतं की एक क्रेडिट 25 मार्काचं आहे, थेअरीचं एक क्रेडिट 15 तासाचं आहे. किती, 15 तासाचं आहे. एक क्रेडिट प्रॅक्टिकल 3 मार्काचं आहे, 30. म्हणजे एक क्रेडिट असणार आहे प्रॅक्टिकलला, त्याला 30 तास असणार आहे. आणि थेरीला जे एक क्रेडिट आहे त्याचे जे 15 तास असणार आहे. ठीक आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स हा विषय आहे, त्याचा या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे, तो तुम्ही पहा. त्यानंतर माझा जो विषय आहे माझ्याकडे तो आहे कोणता, VSC. तर VSC च्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. हम्म. तर हा जो फिनान्शियल लिटरसी जो विषय आहे त्या विषयाचा कोड काय आहे, 221. आणि त्याला क्रेडिट किती आहे तर 2. हा काय आहे, थिअरी पेपर आहे. ठीक आहे ना. आणि त्याचे एकूण तास किती आहेत, 30. आणि मार्क्स किती आहेत, 50 मार्क. ठीक आहे ना. तर थोडक्यात आपण या ठिकाणी या संदर्भात चर्चा करणार आहोत. इथं बरेच म्हणजे प्रिॲम्बल दिलेलं आहे, कोर्स आउटकम दिलेले आहेत. तर फिनान्शियल लिटरसी मिनिंग, इम्पॉर्टन्स अँड कंपोनेंट्स ऑफ फिनान्शियल लिटरसी या संदर्भात आपण या ठिकाणी देखील चर्चा करणार आहोत. ठीक आहे ना. टाइप्स ऑफ बँक अकाउंट्स, केवायसी नॉर्म, सर्व्हिस ऑफ काय ऑफर्ड बाय बँक, स्मॉल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, नेचर, फंक्शन, डिजिटल फायनान्स, मिनिंग, बेनिफिट, फ्रॉड्स, प्रिकॉशन इन डिजिटल फायनान्स, फिनान्शियल सर्व्हिसेस कोणत्या आहेत, सेव्हिंग, मिनिंग, इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ सेव्हिंग अँड रेट्स. तर असे हे 2 चॅप्टर आहेत. त्या 2 चॅप्टर वर तुम्हाला एकूण तास किती आहेत, 30 आहेत. आणि परीक्षा किती मार्काची द्यायची, 50 मार्काची द्यावायची आहे. तर पुढं आहे बेसिक स्टॅटिस्टिक्स, हा सुद्धा आपण घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कशी आहे त्यावर तो विषय डिपेंड आहे. त्यानंतर FP आहे, बरोबर आहे. FP ला काय म्हणलं, फील्ड प्रोजेक्ट आहे, तो FP त्याचा कोड आहे इको 231. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, फील्ड प्रोजेक्ट तयार करायचा आहे, त्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक सर्वे करायचा आहे. सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे काय, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करायचे तुम्हाला. मग तुम्हाला
या ठिकाणी थोडी थेरी असणार. डायरेक्ट तुम्हाला तिथं सर्वे करण्यासाठी पाठवलं जाणार नाही. मग फील्ड सर्वे, मेथड्स ऑफ फील्ड सर्वे म्हणजे त्या ठिकाणी सर्वे करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. फील्ड विजिट मध्ये नक्की तुम्ही काय करायचंय, पायलट सर्वे काय असतो किंवा ऑब्झर्वेशन कशा प्रकारायचं आहे, सॅम्पलिंग मेथड कोणत्या आहेत. बरोबर आहे. सॅम्पलिंगच्या मेथड नमुना निवड पद्धती असतात, म्हणजे त्यामध्ये कोटा नमुना पद्धत असेल, बरोबर आहे ना, स्केलिंग असेल त्याचं, तर त्याचा आणि रिपोर्ट रायटिंग कशा प्रकारे करायचं, तर याचा आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करावाचा आहे. तर त्याचं इंटरनल असेसमेंट असणार आहे, ते किती 15 मार्काचं असणार आहे. ठीक आहे ना. माझ्या सोबत अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थी बसलेले आहेत. तरी देखील हा जे काय आयसीटीचा वापर करून मी या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करीत आहे, कारण प्रत्येक वेळेस विद्यार्थ्याला हे सांगणं गरजेचं नाहीये. म्हणून या ठिकाणी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करण्यात आले नाही, याच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं माझा हा मानस आहे. तर या ठिकाणी इंटरनल असेसमेंट 15 मार्काचा आहे आणि एक्सटर्नल असेसमेंट किती मार्काचा आहे, 25 आणि 10 35, म्हणजे एकूण 50 मार्काची तुम्हाला एफपी ची परीक्षा द्यायची, व्हीएससी ची परीक्षा द्यायच्या. म्हणजे एफई फील्ड प्रोजेक्टची 50 मार्काची 2 क्रेडिट, आणि व्हीएससी किती आहे तुम्हाला त्या ठिकाणी 50 मार्काची, बरोबर आहे ना, 2 क्रेडिट. लक्षात घ्या. तर सुरुवातीला आपण जाऊयात कुठे, आता आपल्याला काय पाहिजे, फिनान्शियल लिटरसी, मिनिंग अँड इम्पॉर्टन्स. ठीक आहे ना. आता या खाली संदर्भ दिलेले आहेत का, संदर्भ दिलेले आहेत. लक्षात घ्या, कधी पण रेफरन्स दिलेले असते, त्या रेफरन्सच्या आधारे आपल्याला तिथं काय करावे लागतात, ते त्याच्या नोट्स तयार करावे लागतात. आता हे तुम्हाला क्रमिक पुस्तके मिळणार नाहीत, परंतु फिनान्शियल लिटरसीच्या संदर्भात मित्रांनो ऑनलाईन आपण संशोधन केलं तर खूप आहे. जर आपण पाहिलं, सर्च केलं तर खूप आहे. आपण या ठिकाणी ते थोडस काय करूयात, पाहूयात. शेअर स्क्रीन. आता आता मी संदर्भ घेतलेला आहे. हे रिझर्व्ह बँकेचं काय आहे, एक वित्तीय साक्षरता गाईड आहे. वित्तीय साक्षरता गाईडच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मी थोडस वित्तीय साक्षर फिनान्शियल लिटरसी संदर्भात या ठिकाणी माहिती देणार आहे. बरोबर आहे ना. हा एक वृक्ष दाखवलेला आहे. वृक्षाच्या माध्यमातून काय, विकास वृक्ष, बरोबर आहे ना, असं त्याला म्हटलेलं आहे, वित्तीय समावेशन असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जी काय बँक आहे, बरोबर आहे ना, इथं बँक दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी देण्या घेण्याचे व्यवहार होत आहेत, सुरक्षित पैसे, व्याजामुळे धनवृद्धी होते. ठीक आहे ना. हे मूळ आहेत. या मुळांच्या माध्यमातून काय झालं, व्यवहारात काय पारदर्शकता असली पाहिजे. बचतीचा विमा संरक्षण आहे. बचतीचा विमा संरक्षण म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे, खाजगी बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे, आणि तुम्हाला त्या खात्यावर बचत केलेल्या रकमेचा विमा सुद्धा तुम्हाला उतरवता येतो. बरोबर आहे ना. तर हा असा ह्या एक कल्पना चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बचत ठेव, अंतर्भूत उचल, आवर्ती ठेव, सामान्य वापरकर्ता क्रेडिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, मुदत ठेव, धनप्रेषण, इलेक्ट्रॉनिक लाभ अंतरण. तर असं हे एक गाईड आहे. वित्तीय साक्षरतेच्या संदर्भात एक शिबिर आहे. शिबिराच्या माध्यमातून आपले एक अभ्यास विषय आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी ती पाहते. आपला आता मग वित्तीय साक्षरतेचा अर्थ काय, बरोबर आहे ना, त्यांचे घटक कोणते आहेत? हं? ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं. पण परंतु कसे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही महाराष्ट्राची, सॉरी, देशाची मध्यवर्ती बँक आहे. आणि या रिझर्व्ह बँकेकडून जे काय प्रकाशित केलेलं, जे काय वित्तीय साक्षरते संदर्भातली जी काय मराठी आवृत्ती ग्रंथ आहे, तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता आर्थिक साक्षरता त्यांनी शिबिर, त्या आयोजनाचा त्यांनी उद्देश सांगितलेला आहे की काय, लोकांच्या अंगी वित्तीय साक्षरता आहे. बरोबर आहे ना. तुम्हाला
बीएससी मध्ये वित्तीय साक्षरता विषय टाकण्याचं काय कारण आहे? कारण आज आपण पाहिलं की आज काय आहे, डिजिटल युग आहे. या युगामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तीय व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. ठीक आहे ना? तर वित्तीय साक्षरता, वित्तीय सेवांची सहज उपलब्धता या दोन आवश्यक तरतुदीद्वारे आर्थिक समावेशकता आणणे आहे. तर यातूनच काय बचतीची सवय लागणे, आर्थिक उत्पादनाबद्दलची जाण वाढवणे, की ज्यामुळे जे आर्थिक सेवांचा अधिकाधिक उपयोग करून घेऊ शकतील, असं ह्या शिबिराचा उद्देश आहे. ह्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत, ह्या आपल्याला अगोदर माहित असल्या पाहिजेत. माहित आहे, पण ते कसं आहे, शास्त्रीय पद्धतीनं आपल्याला शाश्वत पद्धतीने त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. आता उत्पन्न म्हणजे काय, की आपण विविध मार्गाने जसे पगार, मजुरी, शेती किंवा व्यवसायातून मिळवलेला पैसा म्हणजे आपले उत्पन्न होय. बरोबर आहे ना? आता उत्पन्न पैशाचा स्रोत काय? पगार किंवा मजुरी किंवा शेती असेल, व्यवसाय असेल. बरोबर आहे. याच्यामधून आपल्याला काय मिळते? विशिष्ट रक्कम मिळते. मी इथं दाखवलेली किती? 5,000 रुपये. मग हे तुमचं काय एकूण उत्पन्न आहे. म्हणजे उत्पन्नाचे स्रोत तुमचे काय आहेत? नोकरी असेल, नोकरीमधून मिळणार तुम्हाला पगार, मजुरी असेल, शेती असेल किंवा व्यवसायामधून तुम्हाला जे काय मिळतं, अर्थार्जन मिळतं, त्याला काय म्हणतो आपण? उत्पन्न असं म्हणतो. आता खर्च म्हणजे काय? आपण वेगवेगळ्या कारणासाठी काय करतो? हं? खर्च केलेला पैसा म्हणजे आपला खर्च आहे. म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची, तर ती वस्तू घेण्यासाठी आवश्यक गोष्टी म्हणजे आपण अन्न, वस्त्र, निवारा आहे. बरोबर आहे. या काय आपल्या काय तर मूलभूत गरजा आहेत, त्या भागवण्यासाठी आपण त्याला पहिल्यांदा काय खर्चाला प्राधान्य देतो. यामध्ये आवश्यक गोष्टींवर खर्च केलेला पैसा, अनावश्यक गोष्टीवर खर्च केलेला पैसा, या दोन्ही याच्यामध्ये येतो. मग आपण आपला खर्च या ठिकाणी हे जे कोष्टक याच्या माध्यमातून समजून घेऊ, की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, कर्जाची परतफेड, आजारपण, इथं दारू, गुटखा, जुगार, लग्न, सणवार, म्हणजे हे जे दिलेले आहे ते सामान्य लोक जे कोणत्या गोष्टींवर खर्च करतात, त्याचा हा एक काय दिले, एक उदाहरण म्हणून दिलेले आहे. इथं वेगळे, इथं इथं थोडेसे वेगळे शब्द असले, परंतु त्याच्यावर खर्च करतात ना लोक, असं नाही ना करत नाहीत, करतात ना. मग अनावश्यक आणि आवश्यक कोणकोणते घटक आहेत, इथं तिथं दिलेलं आहे. बरोबर आहे. अनावश्यक आहे की मग इथं पत्ते खेळतात, बरोबर आहे ना, या ठिकाणी म्हणजे सिगारेट, धूम्रपान, बरोबर आहे, धूम्रपान किंवा असे काही गोष्टी त्या अनावश्यक आहे. इथं आता गुंतवणूक म्हणजे बचत, खर्च, उत्पन्न, गुंतवणूक हे काय आहे? तर आर्थिक साक्षरतेचे काय तर घटक आहे. आता आपण आपल्या बचतीमधून काही पैसा अशा अपेक्षेने गुंतवतो की ज्याच्यामुळे काय त्यामध्ये वाढ होते, त्याला गुंतवणूक असं म्हणलं. मग जसं की जमीन खरेदी करतो आपण, बँकेच्या मुदत ठेवीत पैसे ठेवतो, बरोबर आहे. गुंतवणूक म्हणजे काय, की आपल्याकडे आपल्या उत्पन्नामधून काय जो काय खर्च होऊन जी काय रक्कम शिल्लक राहते ती आपण काय एक उत्पादन, त्यामधून उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने आपण कुठेतरी काय करत असतो? गुंतवणूक असतो. तर त्याला काय म्हटलेलं असतं? इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. मग उदाहरणार्थ काय दिले? खरेदी करणे, जमीन खरेदी करतो आपण, बँकेमध्ये ते पैसे काय बचत खात्यावर किंवा मुदत ठेव खात्यावर तिथं ठेव. आता बचत म्हणजे काय? जेव्हा खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असत, बरोबर आहे. जेव्हा खर्च करून आपल्याकडे पैसे उरतात त्याला आपण काय म्हणतो? बचत असं म्हणतो. इथं छानपैकी रिझर्व्ह बँकेने छानपैकी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. खर्चाचं जी काय बाजू आहे, तगाड आहे, ते खाली गेलेले आहे. इथं हिरव्या अक्षरामध्ये उत्पन्नाचं तगाड आहे, ते काय वर आहे. म्हणजे इथं खर्च काय आहे? खर्च कमी आहे का जास्त आहे? खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. आलं लक्षात? हा? आता कर्ज म्हणजे काय? जेव्हा उत्पादनापेक्षा खर्च जास्त करायचा असतो, आपल्याकडे अशा खर्चासाठी काय बचत नसते, व जेव्हा पैशाची कमतरता निर्माण होते आणि त्यासाठी आपल्याला पैसा उसने घ्यावे लागतात, तेव्हा त्याला कर्ज असे म्हणतात. मग उत्पन्न, खर्च, परिणाम, काय? उत्पन्न किती आहे? 5,000. खर्च किती आहे? 4,000. बचत किती झाली? 1,000. कृती काय? पुढे व्हा. म्हणजे हे काहीतरी 1,000 रुपये तसेच ठेवून चालणार आहेत का? नाही हो. बरोबर. स्वतःजवळ पैसे ठेवून त्या पैसा वाढणार आहे का? घरामध्ये नाही. पैशाची खरी जागा कुठं आहे? गुंतवणूक आहे. मग गुंतवणूक कुठे गेली जाते? मालमत्तेमध्ये, सोनं खरेदी करा वगैरे वगैरे, बरोबर आहे ना. बँकेमध्ये ठेवा. त्यामुळं काय होतं की त्या
पैशाचं त्या गुंतवलेल्या पैशामधून त्या संबंधित व्यक्तीला काय मिळतं, उत्पन्न होतं. अशी समाजातील बचत ही देशाच्या आर्थिक विकासाला मित्रांनो काय असते, कारणीभूत असते. कारण बचतीमधून काय होते निर्माण, गुंतवणूक, भांडवल तयार होतं, भांडवलमधून गुंतवणूक. तर ठीक आहे. तर इथं उत्पन्न 3,000 आहे, खर्च काय 6,000 आहे, इथं तूट आली 3,000. मग इथं काय कृती काय करायची, आपण थांबायचं. बरोबर आहे ना. आपलं खर्च जर उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर आपण थांबलं पाहिजे. हा. पहा, कर्जाची व्यवस्था कशी करावी. हं? एखाद्या महिन्यात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च झाला तर ती तूट भरून काढण्यासाठी आधीच्या महिन्यातील बचत वापरावी. बरोबर आहे ना. हं? जर आपल्याकडे बचत नसेल तर जास्त व्याज देऊन पैसे उसने घ्यावे लागतील. हे आपण रोजच्या जीवनात काय, पाण्याच्या वापराची व्यवस्था करतो तसेच आहे. महापालिकेचे पाणी कधी पूर्ण दिवस येते तर कधी अजिबात येत नाही. तेव्हा आपण काय करतो, पाणी वापरायचे थांबतो का नाही. आपण पाण्याचा वापर काय करत नाही, थांबित नाही. परंतु जेव्हा भरपूर पाणी येते तेव्हा आपण काय करतो, आपण ते पाणी भरून ठेवतो आणि जेव्हा कमी येते तेव्हा ते वापरतो. या कृतीला सुद्धा मित्रांनो बचतच असे म्हणतात. आपले वित्त म्हणजे काय, एक मडके आहे, त्या तळाला बाहेर पडण्यासाठी नळ आहे. मडक्यात जाणारे पाणी म्हणजे आपले उत्पन्न आहे आणि मडक्यातून वाहून जाणारे पाणी म्हणजे आपला खर्च आहे. मग यासाठी करायला काय पाहिजे, अनावश्यक खर्चांना कात्री लावा, आपली बचत वाढवा. आवश्यक आणि अनावश्यक खर्चामध्ये काय फरक आहे, तर हे तुम्ही पहा, वाचा. सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी फिनान्शियल वित्तीय साक्षरतेच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती मित्रांनो आपण हे शिकत शिकत असताना आपल्या जनसामान्य लोकांपर्यंत ही पोहोचवली पाहिजे. बरोबर आहे ना. आता आर्थिक नियोजन का करायचं, बरोबर आहे ना. आपण आपल्या पैशाची व्यवस्था कशी करावी, ठीक आहे ना. आता आर्थिक योजना तयार करून आपण आपल्या म्हणजे एका कुटुंब प्रमुखानं त्यांना मिळणार जे उत्पन्न आहे त्या उत्पन्न कशा प्रकारे खर्च करावं याचं व्यवस्थित काय करावी, व्हायचा काय व्यवस्था करावी, व्यवस्थापन करावं. ते तसं केलं नाही तर काय होईल, पैसा कुठं येतोय पैसा कुठं खर्च होतोय हे त्यांना कळणारच नाही. मग आर्थिक योजनेचे पहिले पाऊल म्हणून आपण ठराविक काळासाठी जसे एका आठवड्याचे किंवा एका महिन्याचे उत्पन्न व खर्च लिहिण्यासाठी काय करावे, दैनंदिन ठेवावी. मग दैनंदिन नसे म्हणजे काल केलेलं ट्रान्झॅक्शन, परवा केलेलं ट्रान्झॅक्शन अशी लक्षात राहणार आहेत का आपण, नाही. आज मी केलेला खर्च जर पुढे तरी लिहून ठेवणं गरजेचं, जर लिहून ठेवलं नाही तर महिन्याच्या शेवटी मला कळेल का, कळणार नाही. मग आपण आपली आर्थिक दैनंदिनी ठेवावी. मग आर्थिक नियोजन काय, आपल्या पूर्ण जीवनचक्रामध्ये आपल्याला लागणाऱ्या आर्थिक गरजा, जसे मुलाचा जन्म असेल, त्याचं शिक्षण असेल, घर खरेदी असेल, लग्न असेल, बी बियाणे खरेदी इत्यादी, किंवा आणीबाणीची परिस्थिती आहे जसे आजारपण असेल, अपघात असेल, मृत्यू असेल, पूर असेल, दुष्काळ सारख्या नैसर्गिक आपत्ती असतील इत्यादी, व त्या कशा भागवणार याचा अंदाज करणे म्हणजे काय मित्रांनो, नियोजन आहे. मग आर्थिक नियोजन का केले पाहिजे, आर्थिक नियोजनाची का गरज आहे, हिथं आपण दिलेलं आहे काय, रोज बँकेत जमा करा किती, 27 रुपये. दैनंदिन बचत एवढी लागेल किती, हम्म? किती, 50,000. बरोबर आहे. 1,825 भागे 50,000 भागले 1,825 किती आलं, 27 रुपये. बरोबर आहे ना. किती दिवस आहेत, हा, 365 दिवस. बरोबर आहे ना. पैसे केव्हा कधी कधी लागतील, 5 वर्षानंतर. हा, किती पैसे लागतील, 50,000. बरोबर आहे ना. मग उच्च शिक्षण 50,000. म्हणजे तुम्हाला उच्च शिक्षणासाठी 50,000 रुपये खर्च करायचे आहेत. तर तुम्ही आजपासून पुढील 5 वर्षापर्यंत काय करायचं, रोज 27 रुपये साठवून ठेवायचे. आलं का लक्षात. हा, मग दैनंदिन बचत काय, हो, आलं लक्षात. जर आपण काय तुलना केली तर मित्रांनो पुढील वर्षावर आपलं उच्च शिक्षण घेण्यासाठी आपण तेवढे पैसे संकलन केले तर भविष्यामध्ये आपल्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी ती उपयोगी पडते. आता आर्थिक नियोजन कसे करा, आपण आपल्या वर्तमान आर्थिक स्थितीचा अंदाज घ्यावा. आज आपण कुठे आहोत, आपल्याकडे किती पैसे आहेत, आपल्या आर्थिक गरजा निश्चित करा. आपल्याला कमी वेळात 1 वर्ष, बरोबर आहे, 1 वर्ष म्हणजे मध्यम काळ 1 ते 5 वर्ष
ठरवा तुमचं तुम्ही. आणि दीर्घकाळ 5 वर्षाचा म्हणजे जिथं अल्पकाळ म्हणजे काय 1 वर्ष, मध्यम काळ म्हणजे 1 ते 5 वर्ष, आणि दीर्घकाळ जास्तीत जास्त 5 वर्ष. मग काय मिळवायचे आहे ते ठरवा. तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत ना, हा ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीचा पैसे मिळवणे हा मानस असतो. परंतु तो कसा मिळवायचा, किती कालावधीमध्ये मिळवायचा, कशा प्रकारे मिळवायचा, हे त्यांनी त्या ठिकाणी ठरवायला पाहिजे. प्रत्येक वस्तूच्या किमती व ती वस्तू केव्हा मिळवायची आहे याचा अंदाज घ्या. प्रत्येक आठवड्यात, महिन्यात किती बचत करणे आवश्यक आहे याचाही हिशोब करा. हा? आर्थिक दैनंदिनी तयार करा. आठवड्याचे, महिन्याचे उत्पन्न व खर्च त्यात लिहून काढा. खर्चावर नियंत्रण ठेवा. ठीक आहे. तर मित्रांनो, हे रिझर्व्ह बँकेने काय दिलेली एक वित्तीय साक्षरतेच्या संदर्भात काय एक गाईड आहे. परंतु आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय आहे, बचत संदर्भात आपल्याला काय आहे, फिनान्शियल लिटरसी संदर्भात आपल्याला बचत हा काय आहे, फिनान्शियल लिटरसीचा काय एक महत्वाचा भाग आहे. मग आपण बचत कशी करावी, हा, खूप खूप अगदी छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींवर या ठिकाणी त्यांनी लक्ष टाकलेलं आहे. आपल्या जीवनभराच्या गरजा काय तो आपल्याला काय करायचंय. बरोबर आहे ना, इथं दिलेलं आहे चित्र. चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, तुम्हाला दवाखान्याचा खर्च आहे, तुम्हाला लग्न आहे, शिक्षण आहे, बरोबर आहे, घर बांधायचे, कपडे आहेत, बरोबर आहे ना, अन्न आहे, बरोबर आहे ना. अशा अनेक गोष्टी आहेत. आपलं आपल्याला वृद्धापन येणार आहे, नैसर्गिक वातावरण आहे, ह्या सर्व बाबींना आपल्याला काय खर्च करावा लागणार आहे. मग त्याच्यासाठी बचत आहे. मग अशा वेळेला आपण बचत कशी करावी, ठीक आहे ना. म्हणजे रिझर्व्ह बँकेने हे जे गाईड दिलेलं आहे, जनसामान्य माणूस समोर धरून त्यांनी ही काय केलेली आहे, एक छान प्रकारचं इथं गाईड तयार केलेलं आहे. मग पैसे कुठे ठेवावेत, बँकेमध्ये पैसे ठेवणे, बरोबर आहे ना. बचत कुठे ठेवावी, बरोबर आहे, बचत बँकेमध्ये का करावी, नामनिर्देशित करणे म्हणजे काय, म्हणजे तुमचा वारस, बरोबर, बँकेत खाते असण्याचे काय फायदे असतात या संदर्भात माहिती दिलेली आहे. ईबीटी काय आहे, रेमिटन्स म्हणजे काय आहे, व्याज काय आहे, सावकार त्याने दिलेल्या कर्जावर 3% प्रमाणे व्याज व्याज लावतो असे सांगितले जाते. तर मग बँकेच्या तुलनेत आपण सावकारला जास्त व्याज देतो का, कसे काय, ठीक आहे ना. तर अशा अनेक बाबी आहेत. मग केवायसीचा प्रश्न आलेला आहे. केवायसी म्हणजे काय, केवायसी नियमानुसार खाते उघडण्यापैकी खातेदाराची माहिती जाणून घेणे बँकेला बंधनकारक आहे. आधार कार्डच्या आधारावर सुद्धा आपण खाते उघडू शकता. ज्याच्याकडे केवायसी अनुसार कागदपत्र नसेल अशा व्यक्तीला त्याचे खाते एम जी नरेगा जॉब कार्ड किंवा काय म्हणजे काय मनरेगा, बरोबर आहे ना, मनरेगा किंवा स्वतःचा प्रमाणित करून शिथिल केवायसी पद्धतीने उघडू शकतात. अशा शिथिल पद्धतीने उघडलेले खाते लहान खाते समजले जाईल व त्यावर काही मर्यादा असतील. ठीक आहे ना, केवायसी करून घ्यायला लागते. उदाहरणार्थ आपल्या महाविद्यालयामध्ये बरेच विद्यार्थ्यांची काय आहे, खातं आहे बँकेमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे. जेव्हा मी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी सांगतो तेव्हा त्यामध्ये पहिली अट काय आहे की बाबा त्या विद्यार्थ्यांचं बँकेमध्ये खातं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असलं पाहिजे. बरोबर आहे ना, मग ती शिष्यवृत्ती कुठे जमा होती, खात्यामध्ये जमा होती. त्या ठिकाणी केवायसी तुम्हाला ती करून घ्यावी लागते. बीसी व्यवसाय प्रतिनिधी कोण आहेत, बरोबर आहे ना, बिझनेस कॉर्पोरेट आपण त्याला म्हणतो. व्यवसाय प्रतिनिधी कोण आहेत, या सर्व बाबी खूप महत्वाचे. उसनवारी म्हणजे काय असते, म्हणजे बँकेच्या दृष्टीने बँकेतून कर्ज कसं घ्यावं, अशा अनेक बाबी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर हे आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे. तर दुसरी स्लाइड मी शेअर करतो. जाऊ नका कोणी. ठीक आहे. तर आता ही जी तुम्हाला समोर स्लाइड दिसते, ही आहे एक फिनान्शियल लिटरसी, एक की स्किल. व्हॉट इज फिनान्शियल लिटरसी, व्हॉट इज फिनान्शियल लिटरसी इज इम्पॉर्टंट. The importance of being financially literate, key components of financial literacy.
आता वित्तीय साक्षरता म्हणजे काय थोडक्यात की फिनान्शियल लिटरसी सिम्पली मीन्स हॅव्हिंग ए फिनान्शियल नॉलेज अँड स्किल टू बेटर अंडरस्टँड युअर फिनान्शियल सिच्युएशन. वित्तीय साक्षरता म्हणजे काय की अशा प्रकारचं ज्ञान आणि अशा प्रकारचं कौशल्य की त्याच्यामधून तुम्हाला काय तुमची आर्थिक स्थिती कशी आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळायला पाहिजे. हाऊ द फिनान्शियल डिसिजन यू मेक कॅन अफेक्ट इट काय बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. एखादी वित्तीय स्थिती तुम्हाला माहित झाली तर त्याच्या दृष्टीने तुम्ही त्याच्यावर पॉझिटिव्ह किंवा काय सकारात्मक किंवा नकारात्मक आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे विचार करू शकतो. बरोबर आहे ना. उदाहरणार्थ तुम्हाला बाग घ्यायचे मग भविष्यामध्ये त्या बागांची किंमत खरी किती आहे, वाढेल का कमी होईल हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे अंदाज एक प्रिडिक्शन. मग वित्तीय साक्षरता का महत्वाची आहे बघा. फिनान्शियल लिटरसी इज इम्पॉर्टंट बिकॉज अमंग सेव्हरल काय unfortunate side effect on the COVID-19 pandemic has been the financial impact it has had mainly on low and middle income earners and especially groups already considered financially काय म्हणजे ते काय तर अस्तब्ध झाले such as migrants living in the US. म्हणजे अशी एक परिस्थिती कोविड-19च्या काळामध्ये आले की जो काय मध्यम वर्ग होता त्या मध्यमवर्गीय वर्गाला या ठिकाणी काय वित्तीय साक्षरता वित्तीय व्यवस्थापन करणं गरजेचं होतं. मेनी ऑफ द पीपल फाउंड काय स्वतःलाच अनएम्प्लॉयड अँड डिपेंडिंग ऑन द गव्हर्नमेंट असिस्टन्स जॅज द स्टिम्युलेट चेक्स वगैरे वगैरे सो. मग बघा 2020 साली काय झालं की बिफोर द युएस फेल्ड द फुल इफेक्ट्स ऑफ द पॅन्डेमिक 41% ऑफ अमेरिकन. तर अमेरिकनच्या संदर्भात ही थोडीशी माहिती दिलेली आहे. आता काय आहे की बाबा डेव्हलप मनी मॅनेजमेंट स्किल काय तुमचं पैशाचं जे काय व्यवस्थापन करण्यासाठी काय आहे कौशल्य या ठिकाणी काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी ते वृद्धी होईल. फिनान्शियल काय कोर्सेस टी स्टुडंट हाऊ टू मॅनेज दिअर मनी इफेक्टिव्हली. म्हणजे वित्तीय साक्षरते म्हणून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळतं की तुमच्याकडे असलेला पैसा तुम्ही प्रखरतेने कशा प्रकारे वापरू शकता. दे लर्न हाऊ टू क्रिएट अँड फॉलो ए बजेट. बरोबर आहे ना. ते शिकतात. ते त्यांचं अंदाजपत्रक पैशाच्या वापराचा संबंधित स्वतः तयार करतात. याच्या अगोदर आपण रिझर्व्ह बँकेने सांगितलं की गाईडनुसार तुमच्याकडे आलेला पैसा तुम्ही कशा प्रकारे वापरावा. बरोबर आहे ना. यूज क्रेडिट रिस्पॉन्सिबिलिटी अँड सेव्ह फॉर द फ्युचर. दीज स्किल्स आर क्रिटिकल टू दिअर फिनान्शियल वेल बिगिनिंग अँड सक्सेस इन लाईफ. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे काय पैशाचे व्यवस्थापन केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक संकटांना सामोरे जावं लागणार नाही. फिनान्शियल कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो. बरोबर आहे का ना. एक काय म्हणजे वित्तीय वित्तीय प्रभावीपणा तुमच्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. विच द नॉलेज अँड स्किल गेन फ्रॉम द फिनान्शियल लिटरसी. तुम्ही जे काय घेतलेलं आहे वित्तीय साक्षरते संदर्भात जे काय तुम्ही स्किल घेतलेले आहे ज्ञान घेतलेले आहे त्यामधून जे कोण विद्यार्थी आहेत स्टुडंट कॅन फील कॉन्फिडंट अँड सिक्युअर इन दिअर फिनान्शियल फ्युचर. They learn to make informed decision and take control of their finances. Real world preparation, prevention of financial mistakes, financial responsibility, debt management असेल प्लॅनिंग फॉर द फ्युचर. ठीक आहे. तर हे जे काय वित्तीय साक्षरतेचं महत्व हे 7 मुद्द्यांवरून आपल्याला दिसून आलं. याच्या संदर्भात तुम्ही अजून मुद्दे पाहू शकता. बरोबर आहे ना. आता की कंपोनंट्स ऑफ फिनान्शियल लिटरसीचे काय आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला पर्सनल फायनान्स महत्वाचं आहे. म्हणजे वैयक्तिक काय आहे वित्त लक्षात घेणं आहे. आपल्याला वैयक्तिक दृष्ट्या ते अंदाजपत्रक तयार केलं. आपलं क्रेडिट काय आहे. बरोबर आहे. आपलं डेबिट काय आहे. इन्व्हेस्टमेंट आपली काय होऊ शकते. हे जे काय मग सेव्हिंग तर सेव्हिंग या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे ना. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वित्तीय साक्षरतेच्या संदर्भात एक महत्वाची चर्चा केलेली. आपण संदर्भ ग्रंथ या ठिकाणी आपण हाताळलेला आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी वित्तीय साक्षरता इथं महत्व तुम्हाला कळाले असेल. अजून पुढील तासाला आपण यानंतर देखील काय वित्तीय साक्षरतेचे जे घटक आहेत बरोबर आहे ना याच्यावर आपण पुढील तासाला चर्चा करूया.